नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख आणि आज आपण चायना, यूएसए आणि यूएसएसआर बद्दल एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न आहे 2021 साली यूपीएससी मेन्स मध्ये विचारलेला आणि प्रश्न आहे 150 शब्दांमध्ये विचारलेला आहे। याचं उत्तर आपल्याला जो आहे तो 150 शब्दांमध्ये लिहायचं आहे। प्रश्न आहे यूएसए ला चीनच्या रूपाने अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, जो पूर्वीच्या सोव्हिएत युनियनपेक्षा खूपच आव्हानात्मक आहे। हे आपल्याला इथं स्पष्ट करायचं आहे उत्तरामध्ये। प्रश्नामध्ये परत एकदा पाहूयात, यूएसए ला जे आहे ते चीनच्या रूपाने अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे आणि तो जो आहे तो सोव्हिएत युनियनचा पेक्षा, म्हणजे यूएस ला या अगोदर सोव्हिएत युनियन कडनं अस्तित्वाचा एक धोक्याचा सामना करावा लागत होता, तो याच्यापेक्षा चीनचा जो सामना आहे तो आव्हानात्मक आहे। हे आपल्याला उत्तरामध्ये कशा पद्धतीने आहे ते लिहायचं आहे। यामध्ये आपण असं म्हणू शकतो की यूएसए आणि चीन हे आज सध्या दोन सर्वात मोठ्या जागतिक महासत्ता आहेत आणि दोन्ही देशांचा जागतिक स्तरावरती लक्षणीय आर्थिक, लष्करी आणि राजकीय प्रभाव आहे। यासोबतच आपण यांचा जो रिलेशन आहे एक ट्रायंगलनी आपण समजून घेऊयात। इथे यूएस, यूएसएसआर आणि चायना यांचं रिलेशन कसं होतं। या अगोदर यूएसएसआर आणि यूएस मध्ये जे आहे तो आर्थिक, राजकीय स्पर्धा होती। ओके, त्यासोबत लष्करी वर्चस्वासाठी या दोघांमध्ये नेहमी सामना होत असे। कोणामध्ये? यूएस आणि यूएसआर मध्ये। त्यासोबतच यूएसएसआर ने जे आहे ते पूर्वेकडील देश आहेत, ओके, पूर्वेकडील देशांचा एक समूह बनवलेला होता, त्यांना आपल्या सोबत घेतलेलं होतं आणि यांच्यामध्ये कुठलाही व्यापार, ट्रेड वगैरे होत नसायचं। याच्यामध्ये फक्त लष्करी, आर्थिक, राजकीय स्पर्धा, एकमेकांचं सामर्थ्य दाखवण्याची स्पर्धा व्हायची। आता आपण बघूयात की यूएस आणि चायना मध्ये जे आहे या दोघांमध्ये जरी मनभेद असले तरी या दोघांमध्ये मतभेद नाहीत। असं कशामुळे म्हणू शकतो आपण? कारण चायनाची ही जी पॉलिसी आहे, चायना म्हणतो की यूएस आणि चायना जे आहे ते दोन जागतिक महासत्ता म्हणून उदयास, यूएस तर आहे, चायना सुद्धा जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि ह्या दोघांचं रिलेशन जे आहे ते, चायनाचं ओपिनियन आहे की आपण जरी जागतिक महासत्ता म्हणजे आपण जरी प्रगत नेशन्स असलो तरीही आपण एकमेकांमध्ये जे आहेत ते कुठलेही मनभेद जरी असतील तर मतभेद ठेवायचे नाहीत। म्हणजे एक समान धागा पकडून जो आहे तो आपला व्यापार जो आहे, ट्रेड जो आहे तो कुठेही खंडित होऊ द्यायचा नाही आणि एकमेकांचे रिलेशन आहे ते चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश करण्यास मदत करायची आणि जगापुढे एक आदर्श निर्माण करायचा किंवा आदर्श ठेवायचा। ओके, याच्यामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो की आर्थिक, राजकीय व लष्करी स्पर्धा आहे। कशामध्ये? यूएस आणि चायनामध्ये। पण एवढं असून सुद्धा एक समान धागा पकडून, व्यापाराचा एक समान धागा पकडून चायना जो आहे तो प्रगती करत आहे आणि यूएस ला जो आहे तो इथे एक आव्हान म्हणून एक उदयास येत आहे, एक आव्हान, जागतिक सत्ता म्हणून उदयास येत आहे। आता यानंतर आपण बघूयात की पॉइंट मध्ये आपण 150 शब्दांमध्ये विचारलेलं आहे, त्यासाठी आपण एक 5 पॉइंट मध्ये हे आन्सर आहेत ते लिहिण्याचा प्रयत्न करूयात। की आपण असं म्हणू शकतो की चायनाने जे आहे ते अलीकडच्या दशकामध्ये झपाट्याने आर्थिक विकासाचा अनुभव घेतलेला आहे, आपण पाहिलेला आहे। आता तो आर्थिक शक्तीच्या बाबतीत यूएसए चा काय बनलेला आहे तर प्रमुख प्रतिस्पर्धी बनलेला आहे। ओके, चायनामध्ये काय झालेलं आहे? झपाट्याने आर्थिक विकास झालेला आहे आणि या आर्थिक विकासाच्या जोरावर तो आहे यूएसचा प्रमुख प्रतिस्पर्धी जो आहे तो मानला जात आहे। ओके, यानंतर सेकंड पॉइंट मध्ये आपण म्हणू शकूयात की अलीकडच्या वर्षात दोन्ही देश जे आहेत ते ट्रेड वॉर मध्ये गुंतलेले आहेत। कोण? चायना आणि यूएस। दोन्ही बाजूंनी दुसऱ्या देशातून आयातीवर जे आहे ते शुल्क लादलेले आहे। म्हणजे यांच्यामध्ये जे आहे ते ट्रेड वॉर चालू झालेला आहे। यानंतर लष्करी सामर्थ्यामध्ये असं म्हणू शकतो की लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत चीनकडे अमेरिकेचा एक सामरिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते आणि चीन आपल्या सशस्त्र दलांचे जे आहे ते आधुनिकीकरण आणि पॅसिफिक प्रदेशात आपले नौदल जे आहे ते विस्तारण्यासाठी आपली लष्करी क्षमता वाढवत आहे।
म्हणजे जे इंडो पॅसिफिक रिजन आहे त्यामध्ये चायना काय करत आहे तर आपली लष्करी क्षमता वाढवत आहे. कुठल्या रिजन मध्ये? इंडो पॅसिफिक रिजन मध्ये. आणि ही लष्करी क्षमता वाढवल्यामुळे काय होत आहे तर साहजिकच अमेरिकेला जो आहे तो USA ला जो आहे तो इथे आव्हान निर्माण होत आहे. यानंतर सर्वात महत्वाची चायनाची पॉलिसी आहे ती बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह BRI. या BRI च्या माध्यमातून अनेक देशांमध्ये पसरलेला हा एक मोठा चायनाचा पायाभूत सुविधा प्रकल्प आहे आणि USAच्या जागतिक प्रभावासाठी एक संभाव्य आव्हान म्हणून सुद्धा ह्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कडे पाहिले जात आहे. यानंतर आपण 5व्या पॉइंट मध्ये असं मेन्शन करू शकतो की आर्थिक आणि लष्करी स्पर्धेच्या व्यतिरिक्त USA आणि चीन मध्ये मानवी हक्क असेल, लोकशाही शासन असेल आणि प्रादेशिक जे विवाद आहेत, प्रादेशिक विवाद असं म्हणतो, यासारख्या मुद्द्यांसह महत्वपूर्ण राजकीय मतभेद जे आहेत ते आहेत. कशामध्ये आहेत? लोकशाही असेल, ओके, त्यासोबत रिजनल जे आपण कॉन्फ्लिक्ट म्हणतो, प्रादेशिक विवाद, यामध्ये दोन्ही देशांमध्ये काय आहेत तर मतभेद आहेत. ह्या 5 पॉइंट मध्ये आपण आपलं आन्सर जे आहेत ते 5 पॉइंट मध्ये मेन्शन करू शकतो. ओके, आणि या 5 मुद्द्यावर आपण पटवून देऊ शकतो की कशा प्रकारे जे आहे USA आणि चायना यामध्ये जो आहे तो कॉम्पिटिशन आहे आणि सोव्हिएत युनियनच्या तुलनेपेक्षा सुद्धा चायनाची कॉम्पिटिशन US ला जे आहे ती खूप मोठी वाटत आहे. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की जे आर्थिक, लष्करी आणि राजकीय घटकांच्या संयोजनामुळे शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनच्या तुलनेत चीन हा जो आहे तो अमेरिकेसाठी अधिक आव्हानात्मक प्रतिस्पर्धी जो आहे तो बनत आहे. आणि यासोबतच कन्क्लूड आपण असं करू शकतो की अलीकडच्या वर्षात युनायटेड स्टेट आणि चीन मधील तणावाने नवीन आव्हाने जे आहेत ते निर्माण केलेली आहेत. विशेषतः आर्थिक आणि संरक्षण समस्यांशी संबंधित ही जी आहेत आव्हाने आहेत. कशाशी? आर्थिक आणि संरक्षण समस्यांचे संदर्भित आपण बघितलेलं आहे की इंडो पॅसिफिक रिजन मध्ये जो आहे तो चायनाचा उदय होत आहे. यासोबतच चीन हा युनायटेड स्टेट्ससाठी एक प्रमुख व्यापारी भागीदार आहे, पण तो आपली लष्करी क्षमता देखील विकसित करत आहे, ज्यामुळे अमेरिकन सैन्यासमोर आव्हाने निर्माण झालेली आहेत किंवा अमेरिकेसमोर जे आहेत आव्हाने निर्माण झालेली आहेत. या दृष्टीने जे आहेत आपण आपलं आन्सर कन्क्लूड करू शकतो. ओके, मग या आन्सर मध्ये आपण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने जे आहे US चीनच्या रूपाने अस्तित्वाच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, जो पूर्वीच्या सोव्हिएत युनियनपेक्षा खूपच आव्हानात्मक आहे. आणि हे आपण आपलं आन्सर जे आहे हे इथे आपण इंट्रो इथे म्हणूयात की इंट्रोडक्शन मध्ये आपण अशा पद्धतीने जे आहे ते 2 ते 3 शब्दांमध्ये किंवा 2 ते 3 लाईनींमध्ये आपण हे इंट्रो या पद्धतीने लिहू शकतो. US चायना आणि USSR चे रिलेशन आहे ते आपण इथे दाखवू शकतो. त्यासोबतच आपल्या मेन्स मध्ये मेन बॉडी जी आहे या मेन बॉडी मध्ये आपण आर्थिक विकास कशा पद्धतीने चायना साधत आहे, त्यासोबतच हा ट्रेड वॉर जो आहे म्हणजे व्यापार युद्ध आहे, आयात शुल्कावर दोन्ही देशांनी एकमेकांच्या बंदी घातलेली आहे. त्यासोबतच इंडो पॅसिफिक जो रिजन आहे तिथं चायना जो आहे लष्करी सामर्थ्य आपलं वाढवत आहे. त्यासोबतच BRI एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो USA समोर उभा राहिलेला आहे. म्हणजे BRIच्या रूपाने जे आहे चायना आपला ट्रेड रूट जो आहे तो संपूर्ण जगामध्ये जो आहे तो विस्तारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि लोकशाही, रिजनल कॉन्फ्लिक्ट यासारखे जे मतभेद आहेत त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये आहेत. हे पॉइंट लिहून आपण आपलं जे मेन बॉडी आहे तिथे कन्क्लूड करू शकतो आणि अशा प्रकारे कन्क्लुजनने आपण आपलं आन्सर इथे एंड करू शकतो. म्हणजे आपण फक्त 150 शब्दांमध्ये मी हे तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं हे व्यवस्थित सांगितलेलं आहे. ओके, चायनाचं USA आणि USSR जे रिलेशन आहे ते सुद्धा इथे तुम्हाला एक थोडक्यात मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आन्सर कसं वाटलं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण नेक्स्ट आपल्या आन्सर रायटिंग सेशनमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.